आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा शहरातील उत्तम भैया खंदारे यांचा परिवार बुद्ध धम्मदर्शन सहलीला बोधगया, लिंबुनी, नेपाळ सह अनेक बौद्ध स्तूपांना जाऊन आल्याने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी वंदनेसह खीरदान कार्यक्रम आयोजित केला होता। उत्तम भैया खंदारे आणि त्यांच्या परिवाराने बोधगया ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेता आपण या जन्मी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली। बोधगया, लुंबिनी, सारनाथ, सुजाता खीर, नेपाळसह महू या ठिकाणी जाऊन त्यांनी या ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेतले आणि अनुभव त्यांनी विशेष व्यक्त केला। पार पडलेल्या कार्यक्रमासाठी मुगाजी खंदारे, श्रीकांत हिवाळे, वाघमारे सर, देवराव खंदारे, धम्मा जोंधळे, बोधाचार्य, तुकाराम ढगे, त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, उमेश बारहाते, लाम सोंगे, अमृत कराळे यांनी उपासिकांना पंचशील दिले। यावेळी राजू ससाणे, किशोर ढाकरगे, ॲडव्होकेट सिद्धार्थ राहुल कांबळे, सुनील गायकवाड, खिल्लारे साहेब, नटराज कांबळे, दिलीप काळे, नारायण खरे, आनंद गायकवाड, विजय गायकवाड, शेषराव खरे, कासाबाई कांबळे, राहुल जोंधळे, जोंधळे साहेब, वावळेसह आदींनी कार्यक्रमास हजेरी लावली होती। तर उत्तम भैया खंदारे बोलताना म्हणाले की बौद्ध समाजाने एकदा तरी का होईना या बौद्ध पर्यटन स्थळाचे दर्शन घ्यावे। थोडे थोडे पैसे बचत करून एक वेळ आवश्यक बौद्धकालीन स्थळांचे दर्शन घ्यावे, जीवनात अतिशय समाधान मिळेल। बोलताना काय म्हणाले ते पाहूयात। धम्मं नमामि संघं नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आम्ही जे बौद्ध धम्म सहलीमध्ये गेलो तर जास्त म्हणजे असं बघण्यामध्ये मनाला जे जवळ म्हणजे हे वाटलं तर लुंबिनी, नेपाळ जिथं भगवान बुद्धाचा जन्म झाला। असं तर आपण बुद्धगयाला जात असतो, रेल्वेने जातो बुद्धगया, 2-3 ठिकाण बघतो, नालंदा, बुद्धगया, डोंगेश्वरी, बकरोर, जिथं की सुजाताने खीर भगवान बुद्धाला दिली होती ते। मात्र लुंबिनी जे ठिकाण जिथं भगवान बुद्धाचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणावर गेल्यानं म्हणजे मला असं मनाला असं वाटलं की ज्या जागेवर भगवान बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणावर मी आले आणि म्हणजे तिथं भगवान बुद्धाचं दर्शन झालं तर तेव्हा मला खूप आनंद झाला। आणि जिथं भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणावर गेलं ना थोडंसं भावुक झाल्याने असं वाटलं की असं म्हणजे की आपल्या याच्यामध्ये की महापुरुष होऊन गेले की जे स्वतः आपले संसाराचा त्याग करून आपल्या घरादाराचा त्याग करून त्यांना जे बुद्धी प्राप्त केली त्याच्यासाठी त्यांना किती त्याग करावा लागला असं। आणि त्याच्यानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म ठिकाणी गेलो म्हणून
त्या जागेवर गेल्यानं बी मला खूप म्हणजे आनंद झालाच, मात्र भावूक झाले मी. तिथं मी भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जे फोटो बघितले की, आणि तिथं म्हणजे बघून मला असं थोडं म्हणजे भावनिक याच्यासाठी झाले की त्या दिवशी टूरचा लास्ट दिवस होता. मी 15 दिवस आम्ही जे काही मी माता भगिनी सोबत जे आनंदित जे टाईम व्यक्त केला, आणि ते जे टूरचा लास्ट दिवस होता, दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे आपल्या घरी जाणार होतो त्यांच्यासोबत एवढं छान राहून. आणि ते तर होतच होतं भाऊकपणा मनात. मात्र हे माझ्यामध्ये अशा लोकांना हे सांगू इच्छिते की आपण बी असं आपल्या स्वखर्चातून थोडा काटकसर करून थोडासा पैसा बाजूला ठेवून आपण बोधगयाला गेलं पाहिजे. आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे स्वतःलाच असं कळणार की आपल्या मनाला म्हणजे अशी शांती मिळणार आणि खूप आनंदित होतो. हे सांगेल. धन्यवाद. तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं बोधगया, सारनाथ आणि आजूबाजूचे जे बौद्ध स्थळ आहेत ते बोधगयाला जाण्याचा आमचा खूप दिवसापासून मानस होता. यावर्षी आम्ही सर्व सहकुटुंब बोधगया या ठिकाणी गेलो असता असं निदर्शनात आलं की एक वेळेस तरी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं एक वेळेस आपलं थोडे पैसे बाजूला ठेवून का होईना, परंतु हा परिसर बुद्धाचे जे स्थळ आहेत हे सर्वांनी जीवनामध्ये एक वेळेस पाहिले पाहिजे. हे पाहिल्याच्या नंतर खरोखर तिथे गेल्याच्या नंतर एवढी मनाला शांती वाटली, आणि तिथं गेल्याच्या नंतर असं कधीच माणसाच्या मनामध्ये द्वेष, मत्सर ह्या भावना कधी येणारच नाहीत. कारण ते ठिकाण एवढं शांततेचं ठिकाण आहे. खरं तर पाहता त्या ठिकाणी बुद्ध जयंतीच्या दिवशी लाखो लोक बाहेर देशातूनही त्या ठिकाणी आले होते. खूप असं त्या ठिकाणी चांगलं वाटलं गेल्याच्या नंतर. आणि प्रत्येकाने जीवनामध्ये काटकसरपणा करून पोटाला चिमटा मारून का होईना, थोडे पैसे बाजूला ठेवून का होईना, पण एक वेळेस बोधगया, सारनाथ, नालंदा, डोंगेश्वरी हे ठिकाण, सुजाताची खीर, पुन्हा लिंबिनी असे ठिकाण एक वेळेस जीवनामध्ये प्रत्येकानं पाहिलेच पाहिजे असं मला असं वाटतं. मला ते स्थळ पाहिल्याच्यानंतर खूप मी आनंदित झालो आणि खूप मला छान वाटलं त्याच्यामुळे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा सर्वात श्रेष्ठ धम्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जो बौद्ध धम्म आपल्याला दिला, त्या धम्माचा प्रसार खऱ्या माध्यमातून जर सांगायचं म्हणलं तर आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त होतो. परंतु बोधगयामध्ये पाहिल्याच्या नंतर असं निदर्शन येतं आणखीनही तिथं ब्राह्मणाचा पगडा आहे. तो पगडा तिथला काढण्यासाठी सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन त्यासाठी लढा देणंही खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.